हॅलो फ्रेंड्स, आपण आता 104वी घटनादुरुस्ती बघणार आहे. 104वी घटनादुरुस्ती कायदा 2019. यामध्ये जर बघितलं, या कायद्यामध्ये जर बघितलं, घटनादुरुस्ती कायद्यामध्ये काय केलं, लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे आरक्षण होतं ते पहिले कसं होतं, 70 वर्षासाठी होतं. ते पुढे अजून काय केलं, 10 वर्ष वाढवलं, म्हणजे 80 वर्षासाठी झालं. 10 वर्षासाठी वाढून कुठे झालं, 2030 पर्यंत वाढवलं या घटनादुरुस्तीने, 2019च्या घटनादुरुस्तीने. म्हणजे 2030 पर्यंत काय असणार, SC STला आरक्षण असणार विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. नंतर जर बघितलं, नामांकनाद्वारे काय केलं, अजून लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी विशेष प्रतिनिधित्व होतं. राष्ट्रपती काय करत होते, अँग्लो इंडियन 2 सभासदांची नेमणूक कुठे करत होते, नॉमिनेट करत होते त्यांना लोकसभेवर, आणि एका सभासदाची नेमणूक कुठे करायचे, राज्याच्या विधानसभेमध्ये करायचं. ते प्रोव्हिजन काय केलं, रद्द केलं. हे प्रोव्हिजन काय केलं, रद्द केलं. कोणत्या घटनादुरुस्तीने, 104व्या घटनादुरुस्ती. 334 कलमामध्ये बदल झाला. 334 कलममध्ये हे 2 प्रोव्हिजन होते, हे 2 प्रोव्हिजन होते, याच्यामध्ये काय झालं, बदल झाला. आणि आतापर्यंत SC ST आरक्षण काय वाढवत आलेत, कंटिन्युअसली वाढवत आलेत. किती घटनादुरुस्ती झाल्यात आतापर्यंत, 8वी घटनादुरुस्ती, 23वी, 45वी, 62वी आणि 79वी, 95वी, आणि ही जर बघितली तर 7वी घटनादुरुस्ती. म्हणजे 10 वर्षांनी काय आहे, आपलं आरक्षण वाढत आलं आहे. ही जर बघितली तर आधी कधी होती, 95वी घटनादुरुस्ती, मागील गव्हर्नमेंटने वाढवली होती ती. आणि आता 104व्या घटनादुरुस्तीने कुठपर्यंत आरक्षण आलं, 80 वर्ष झालं, म्हणजे 2030 पर्यंत. म्हणजे प्रत्येक वेळेस 10 वर्षांनी काय आरक्षण वाढत गेलं आहे. असे काय आहे, आरक्षण वाढलेलं आहे. हे आधी विचारायचे मेन्सला, पण आता सध्या ही एक महत्त्वाची आहे, ही एक घटनादुरुस्ती महत्त्वाची. ही एक घटना 95 आणि 104. थँक्यू व्हेरी मच.